नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 11 व 12 मार्च 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मिस वर्ल्ड 2024 स्पर्धेची विजेती कोण ठरलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, क्रिस्टिना पियोस्कोवा. मित्रांनो, मिस वर्ल्ड 2024 स्पर्धेची विजेती आहे क्रिस्टोना पियोस्कोवा. मित्रांनो, ही मिस वर्ल्ड झेक प्रजासत्ताक देशाची क्रिस्टिना पियोस्कोवा मिस वर्ल्ड 2024ची विजेती ठरलेली आहे. मित्रांनो, ही मिस वर्ल्ड स्पर्धा 71वी मिस वर्ल्ड 2024 स्पर्धा भारत देशात आयोजित करण्यात आलेली होती. हा दुसरा पॉईंट देखील लक्षात असू द्या. तर मित्रांनो, भारतात 28 वर्षांनी मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन हे करण्यात आलेले होते. हा तिसरा पॉईंट देखील लक्षात असू द्या. मित्रांनो, भारताने आतापर्यंत 6 वेळा मिस वर्ल्ड स्पर्धा ही जिंकलेली आहे. ते देखील आपण बघून घेऊया. कोणी कोणी मिस वर्ल्ड ही 6 वेळेस जिंकलेली आहे. तर रीटा फारिया यांनी 1966 मध्ये, ऐश्वर्या राय यांनी 1994 मध्ये, डायना हेडन यांनी 1997 मध्ये, युक्ता मुखे यांनी 1999 मध्ये, प्रियंका चोपडा यांनी 2000 मध्ये आणि मनुश्री छिल्लर यांनी 2017 मध्ये अशा 6 वेळेस भारतातील महिलांनी मिस वर्ल्ड स्पर्धा ही जिंकलेली आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. चला मित्रांनो, आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. आसिफ अली झरदारी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पाकिस्तान. मित्रांनो, आसिफ अली झरदारी यांची पाकिस्तान देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी ही निवड झालेली आहे. मित्रांनो, पाकिस्तान देशाचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांची दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदी ही निवड झालेली आहे. तर मित्रांनो, हे पाकिस्तानचे 14वे राष्ट्राध्यक्ष ठरलेले आहे. हा देखील दुसरा पॉईंट लक्षात असू द्या. तर चला मित्रांनो, आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कसोटी क्रिकेटमध्ये 700 बळी घेणारा कोण पहिला वेगवान गोलंदाज ठरलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, जेम्स अँडरसन. मित्रांनो, कसोटी क्रिकेटमध्ये 700 बळी घेणारा जेम्स अँडरसन हा पहिला वेगवान गोलंदाज ठरलेला आहे. मित्रांनो, जेम्स अँडरसन हा कसोटी क्रिकेटमध्ये 700 बळी घेणारा एकूण तिसरा खेळाडू ठरलेला आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. चला मित्रांनो, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. खालीलपैकी कोणी निवडणूक आयुक्त पदाचा राजीनामा दिलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, अरुण गोयल. मित्रांनो, अरुण गोयल यांनी निवडणूक आयुक्त पदाचा हा राजीनामा दिलेला आहे. तर मित्रांनो, सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहे राजीव कुमार. ते आहे 25वे. तर मित्रांनो, कलम 324 नुसार भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती केलेली आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर चला मित्रांनो, आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोणत्या राज्यातील सेला बोगद्याचे उद्घाटन केलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, अरुणाचल प्रदेश. मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच अरुणाचल प्रदेश राज्यातील सेला बोगद्याचे उद्घाटन हे केलेले आहे. जगातील सर्वात मोठा सेला बोगद्याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. तर या बोगद्याची उंची समुद्र सपाटीपासून 13,000 फूट एवढी आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. चला मित्रांनो, आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झालेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, डॉक्टर सौम्या स्वामीनाथन. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे देण्यात
येणारा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार 2023 डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना जाहीर झालेला आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांनी कोणत्या बॅडमिंटन स्पर्धेचे पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धा। मित्रांनो, भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांनी फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धा या स्पर्धेचे पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे। मित्रांनो, भारताचे बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांनी दुसऱ्यांदा फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद हे पटकावलेले आहे। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। तर चला मित्रांनो, आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन मधील किती देशांसोबत भारताने मुक्त व्यापार केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन मधील 4 देशांसोबत भारताने मुक्त व्यापार केलेला आहे। तर मित्रांनो, भारत आणि युरोप या फ्री ट्रेड असोसिएशनच्या सदस्यांमध्ये झालेल्या कराराअंतर्गत पुढील 15 वर्षात देशातील 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक देखील होणार आहे। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। तर चला मित्रांनो, आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। कोणत्या देशाचा संघ क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये अव्वल स्थानी पोहोचलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भारत। भारत देशाचा संघ क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये अव्वल स्थानी पोहोचलेला आहे। तर चला मित्रांनो, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात स्टॅच्यू ऑफ शौर्याचे अनावरण केलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आसाम। मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच आसाम राज्यातील 125 फूट उंचीचा स्टॅच्यू ऑफ शौर्य या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। तर मित्रांनो, लचित बोरफुकन यांचा पुतळा हा स्टॅच्यू ऑफ शौर्य नावाने देखील ओळखला जाणार आहे। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल आणि व्हिडिओमधील प्रश्न देखील तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या जवळच्या अभ्यासू मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा। याचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे। मित्रांनो, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद।